सरळ म्हणताय तुम्ही महारा मागायच्या आहेत, घाणीतले किडे आहेत. फाडली 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे. कपडे फाडून तिच्या पोटात लात घातली. त्यांना सांगितलं होतं की हे बघ माझ्या पोटात बाळ आहे, मला नको मारू म्हणून, तरी पण त्यांनी मला खूप मारलं. माझ्या महारा मागाच्यानं तुमच्या आईचे नवरे आणलेत आता तुमच्यावर उडवायला. अक्षरशः आम्ही त्या चौकी समोर पेट्रोल ओतून घेतलं. तिथलं माचीस वडणार की तेव्हा मग पोलिसांची पळापळ आम्हाला धरतात. माझं पुणे शहरातील सर्व आंबेडकरी संघटनांना एक आव्हान आहे की हे कुटुंब जे आहे ते अत्यंत भयभीत झालेलं आहे आणि पोलीस त्यांना सहकार्य करत नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना अंगावरती पेट्रोल ओतून घ्यावं लागलं, तेव्हा ते कुठंतरी गुन्हा दाखल केला. जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आम्ही आता कोथरूड परिसरामध्ये आहोत आणि कोथरूडमधील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर आहोत. हे पीडित कुटुंब आहे. या कुटुंबावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या संदर्भामध्ये हे पीडित कुटुंब न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. अक्षरशः ह्यांच्यावर ज्या लोकांनी मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांना स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून घ्यावं लागलं, तेव्हा त्यांच्यावरती ते गुन्हे दाखल झालेले. ते आता माझ्यासोबत आहेत. नेमकं काय घडलं, काय प्रकार आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. तर काय सांगाल तुम्ही की तुम्ही ज्या लोकांनी म्हणजे मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्हाला स्वतःवरती पेट्रोल ओतून घ्यावं लागलं, म्हणजे नेमका प्रकार काय घडला, ते काय झालं? आमच्या इथं 4 तारखेला रात्री 9 वाजता किरकोळ वाद झाला होता सोसायटीवरून की आमच्या इथं पाणी बंद केलं होतं, लाईट बंद होत्या, लिफ्ट बंद केल्या होत्या. त्यासाठी माझी जाऊ त्या खाली मीटिंग ठरली होती सगळ्यांची. मीटिंगमध्ये त्यांनी बोललंय की लाईट बंद आहे, पाणी बंद आहे, लिफ्ट बंद आहे. का बंद केली? पैसे तर आम्ही दिलेले आहेत मेंटेनन्सचे सगळे. मग बंद का केली? तुम्ही सगळे खाली राहता, मी 11वर राहते, 12 मजली बिल्डिंग आहे. माझ्या दिराचं ऑपरेशन झालेलं आहे हार्टचं, त्यांना जास्त वरती चढवणं वगैरे ते होत नाही. मग ते विचारण्यासाठी कुणाला पण राग येईल, 5-6 दिवस लाईट बंद, पाणी बंद करणार कसं, म्हणून मी त्या विचारायला गेल्या होत्या. ते विचारायला गेल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पूनम मुळूक या बाईनी व्हॉट्सअपला जो आपल्या बिल्डिंगचा ग्रुप आहे त्याच्यावर मेसेज टाकला. काय फालतूगिरीचे बोलतात, फालतूगिरीचे प्रश्न विचारतात, जिथं नाही तिथं वेळ आहे बरोबर ह्यांना. मग फालतू कोणाला म्हणले? मग ती आल्यानंतर तिला यांनी विचारलं की बाई तू फालतू का असा शब्द कुणाला बोलली तू? तर ती डायरेक्ट म्हणली हा तुमच्या तिघींनाच म्हणले मी फालतू. मग असं बोलल्यामुळं तिथं वादिवाद झाला, त्याच्यात आमची मारामारी पण झाली. ते झाल्यानंतर तिनं कंप्लेंट केली, आम्ही पण गेलो चौकीला, आमची क्रॉस कंप्लेंट झाली. तिथं क्रॉस कंप्लेंट झाल्यानंतर त्यांनी आम्हाला समज दिला, दोघांना समज दिला आणि घरी पाठवून दिलं. तिने आम्हाला चौकीच्या बाहेर धमकी दिली होती की तुम्हाला रात्रभर झोपून देणार नाही आणि मुलं मारायला आणणार आहे म्हणून चौकीत. त्यामुळे आम्ही पहिले ते कंप्लेंट द्यायला गेलतो ना, तेव्हा त्या कंप्लेंट मध्ये आम्ही लिहिलेलं पण होतं की तिने आम्हाला अशी धमकी दिली म्हणून मारायचे रात्रीचे. त्यानंतर आम्हाला पोलिसांनी परत घरी पाठवलं. घरी आल्यानंतर मग रात्री दीड वाजता आम्हाला घरी येता येताच 12:30-1 वाजला होता. त्यानंतर मग मी माझं जावंचं होतं 3ऱ्या मजल्यावर आम्ही जेवायला गेलो सगळेजण, मी माझ्या मुली. तर तिथं आमचं जेवण वगैरे झालं, 2-2:15 वाजले होते. त्या टायमाला आम्ही बाहेर लिप्पाशी आलो दारामध्ये. तर लिप्पाशी आलेलं असताना तिची आई आली बोलायला की जे काय झालं ते नाही का बरोबर नव्हतं व्हायला पाहिजे ना, असं चुकीचं आहे. आम्ही असं बोलत असताना तिने त्या मुलांना बोलवून आणलं मारायला. डायरेक्ट त्या लिफ्टच्या बाजूने जिना आहे शिडी, तिथून जिन्यातून आले डायरेक्ट मारायला सुरू केलं आम्हाला. त्या मुलांनी मारायला सुरू केलं. ते पूर्ण मुलं काय तिच्या ओळखीचे कोणी मुलं आणले होते मारायला. त्यांनी मग मारून मग आम्हाला मारायला आली. त्यावेळेस मी माझ्या मुली लहान आहेत म्हणून मी काय केलं, माझ्या मुलींना घरात ढकललं आणि दरवाजा लॉक केला. मग आम्ही पळत सुटल्यानंतर खालच्या साईडला पार्किंगला जावं म्हणून खाली पळायला गेलो, तर खालच्या साईडला पण मुलं होती. मग आम्ही 4थ्या मजल्यावर पळवलं जिन्यानी. पोरं मागणं येत होती मला, जिन्यात त्यांनी ढकलून दिलं पोरांनी. मी 3ऱ्यावरून खाली पडले जिन्यानी आणि ह्या 4थ्यावर पळत गेला. ह्या आणि यांची मुली, त्या 2 मुली आहेत त्यांच्या. पळत सुटल्यानंतर त्यांनी 4थ्यावर गाठलं आणि त्याच्यामधला एक मुलगा तो खूप असा डेंजर होता, जाड बाकीची होती किरकोळ मुलं, पण एक होता तो खूप डेंजर. त्यांनी यांना तोंडावर बुक्का मारला आणि खाली ढकललं. खाली ढकलल्यानंतर पोटात पाय देऊन जातीवरून की महारा मागाच्यानं तुमच्या आईचे नवरे आणलेत, ती शिव्या देऊन सांगत होती ह्यांना, म्हणजे आम्हाला, तुमच्या आईचे नवरे आणलेत आता तुमच्यावर उडवायला. तुमचं ना म्हणले जात काय
महाराजांनो तुम्ही नालीतले किडे आहेत आणि तुम्हाला मी असंच मारणार, तुमचं जगणं मुश्किल करतो असं म्हणून मारत होते. आणि या माझ्या ही जावाची मुलगी आहे, तिचे कपडे फाडले, अक्षरशः हिचं पण कपडे फाडले. 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे. कपडे फाडून तिच्या पोटात लात घातली, त्यांना पण खाली पाडून छातीत बुक्की घालून पोटात लाता घातल्या. एवढ्यावरच नाही थांबले तर आता कुठे जाताल? आज तुमचं सांगतो, तुमचं जगणं म्हणजे तुम्हाला कुठलंच ठेवणार नाही. तुम्ही घाणीत जन्माला आला आणि घाणीतच मरणार, हे बोलून मारत होते. ह्यांना मारायला लागले की माझे मिस्टर खाली कामावरून आले होते, आवाज आला म्हणून पळत जिन्यानी वर आले की अरे का मारताय म्हणून, का मारताय त्यांना. आणि माझ्या पुरीच्या म्हणजे ह्या जावाच्या पुरीच्या 4 जण अंगावर गेले होते. त्यांच्या अंगावर गेल्यानंतर माझा नवरा मधी पडला की तिला मारू नका म्हणून, तिला ढकललं बाजूला. तिला ढकललं माझ्या नवऱ्याला मारलं त्यांनी. मारल्यानंतर 4थ्या मजल्यावर ऑलरेडी त्यांनी लाईट घालवलेली होती, अंधार होता तिथं. त्याच्यात त्यांनी त्यांच्या डोक्यात पण मारलं, पण बंदुकीचा फटका सुद्धा उलटा मारला धाक दाखवायला. आणि ते 4-5 जण ते होते. माझा एकटा नवरा कुणाला आवरणार हा. मग ह्यांना पळवलं, ह्या दोघींना पळत जा म्हणून, मदत मागा कोणीतरी येईल म्हणून. कारण त्यांच्या मागं जे पोरं होते त्यांच्या मागं 2 पोरं कोयते काढले त्यांनी. मग ह्या जीव वाचवण्यासाठी 4थ्या मजल्यावर पूनम शिंदे म्हणून घर आहे त्यांचं. कोणच नाही, जी पूनम मुळक आहे ना तिच्या शेजारी शिंदे म्हणून काय त्यांचं नाव आहे, शशिकांत शिंदे, त्यांचं अख्खं पूर्ण कुटुंब घराच्या बाहेर आलं होतं आणि फक्त तमाशा बघत होता आम्हाला मारताना, पण मदतीला नाही आलं. आमच्या पूनम शिंदे त्यांचा ह्यांनी दरवाजा झाला, पूनम दार उघड, आम्हाला पोरं मारायला. त्यांनी 2 मिनिटात दरवाजा उघडला आणि ह्यांना आत वडून घेतलं. ते आत वडल्यानंतर ती पोरं तिथं माझ्या नवऱ्याकडे फिरली मारायला. मग त्यांना बंदुकीचा फटका मारल्यानंतर त्यांना वाटलं आता हे कोयते मला मारतील म्हणून त्यांनी धक्का दिला आणि दुसऱ्या गेटनी दुसऱ्या जिन्यानी कसं गोल फिरून दुसऱ्या जिन्यानी पळत सुटले जीव वाचवण्यासाठी. पळत सुटल्यानंतर त्यांनी भेटल ते फेकून मारत होते, स्टँड सुद्धा. आणि या वेळेस मला जिन्यातनं ढकललं होतं, माझ्या पुरी खाली होत्या. मला वाटलं आमचा आवाज पुरी बाहेर येतील म्हणून मी खाली जिन्यातून खाली गेली होती ढकलले तेव्हा. तिथून मी पोलिसांना मी स्वतः फोन केलेला आहे 112ला. त्याच्यानंतर ह्यांनी पण 112ला फोन केला, माझ्या नवऱ्याच्या फोनवरून पण केला, पण त्यावेळेस आम्हाला मदत भेटली नाही. पोलिस आलेच नाही. मारहाण होऊन झाल्यानंतर ते पोरं फरार झाली. त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी पोलिस आले. तिथं आल्यानंतर आम्ही त्यांना सांगतोय आम्हाला ह्या बाईनी माणसं बोलवलेत मारायला, आम्हाला मारलंय. म्हटलं या पुरीला बघा, म्हटलं कपडे फाडलेत, जातीवरनं शिव्या दिल्यात, एवढं सांगतोय. ते अक्षरशः त्या बाईच्या घराला प्रोटेक्शन देत होते. आम्ही म्हणत होते त्या बाईला बाहेर बोलवा. साहजिक ह्या पुरी काय ही नाबालिकच आहे, एवढं तिला ही नाहीये. ती एवढी ही झाली होती की माझ्या आईला मला एवढं मारले फाडले, तिला बाहेर काढा. दरवाजावर फटके घालत होती, तिला बाहेर बोलवा. तुम्ही का मारलं, का बोलवली बाहेरून पोरं हे बोलल्यानंतर ते त्यांना प्रोटेक्शन दरवाजाला, त्यांना बोलवू नका, तुम्ही चौकीला चला. अहो मारहाण आम्हाला झाली, मग तुम्ही तिला घ्या ना, बोलवा ना बाहेर. तरी तिला बाहेर बोलवले नाही, उलट आम्हालाच दमदाटी, आमचेच व्हिडिओ काढत होते दरवाजा आम्ही आपटतोय म्हणून. त्याच्यानंतर आम्ही चौकीला गेलो. तिथून आम्ही अक्षरशः यांची बारकी पोरगी हॉस्टेलला असती, ती पोलिसांच्या पाया पडत होती. आम्हाला आमच्या आईला मारले, मला मारले, तुम्ही आमची मदत का नाही करत आहे. आणि 112ला फोन केला. ते म्हणायचं तुम्हाला तुमचं नाव काय, तुमचं वय काय, तुम्ही कुठे राहता, किती मारलंय, कुठं लागलंय. अशा वेळी त्यांनी काय करायला पाहिजे होतं, डायरेक्ट तिथं येऊन आम्हाला मदत करणं गरजेचं होतं ना. हे फक्त प्रश्न ते विचारत होते. मग तुम्हाला ॲम्ब्युलन्स पाठवू का, ते तर आलेच नाहीत. त्याच्यानंतर आम्ही चौकीला गेलो. चौकीला गेल्यानंतर आम्ही ते काय म्हटले, वारजात पोलिस आता इथं नाही आहेत, तुम्ही कर्वेनगर पोलीस स्टेशनला जा, तिथं तुमची घेतील. आम्ही तिथून कर्वेनगरला गेलो. कर्वेनगरला गेल्यानंतर म्हटलं आम्हाला इथं पाठवलंय, आम्हाला FIR करायची आहे, आम्हाला केस करायची आहे. तर ते काय म्हटले, इथं होऊ शकत नाही. म्हटलं आम्हाला इथं पाठवलंय, म्हटलं एवढं मारलंय, म्हटलं ह्यांना चक्कर येते, तोंड सुजलंय, त्या पुरीचा चेहरा बोच करलाय. म्हटलं नाही घेतच. आम्ही व्हिडिओ चालू करूया. मग का घेत नाही, आम्हाला कारण सांगा, का घेणार नाही म्हणून. तसं आम्ही सांगू म्हटलं मग तिथं तुम्ही घेतली नाही म्हणून. तर त्या पोलिसांनी FIR घेतली नाही, काही नाही. व्हिडिओ चालू केल्यानंतर म्हणजे ठीक आहे तुम्ही या आतमध्ये, व्हिडिओ बंद करा, आम्ही घेतो तुमची तक्रार.
तसं केल्यानंतर आम्हाला आतमध्ये बोलवलं. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी फक्त ह्यांना मेडिकलचा कागद लिहून दिला ससूनचा. याच्या व्यतिरिक्त काही केले नाही, ऍक्शन काहीच घेतली नाही. परत तिथून आम्ही पहाटे 4 वाजता ह्यांना ससूनला पाठवलं, त्यांना त्रास होत होता म्हणून. त्याच्यानंतर आम्ही वारजेला गेलो. वारजे चौकीत बसून बसून कुणीच काही केलं नाही, कोणी ऍक्शन घेतली नाही, काही नाही. बसवून ठेवलं आम्हाला. आम्ही तिथं दुसऱ्या सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून चौकीला होतो. आम्ही संध्याकाळपर्यंत तिथं बसून होतो की आमची तक्रार घ्या. आता तुम्ही एवढं तुमच्या मारहाण झाली, तुम्हाला जातीय स्वीकार केली, बुक्यांनी मारलं, तरी एवढं म्हणजे त्या बाईमध्ये एवढं काय आहे की तिच्यावरती ऍक्शन घेतली? तिचा जो नवरा आहे हनुमंत मुळूक, तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता. तो वारलेला आहे, मेलेला आहे. त्यांच्या जे रेकॉर्ड आहेत म्हणजे गुन्हेगारांबरोबर, ते गुन्हेगारांचे कॉन्टॅक्ट वापरून ही बाई त्रास देते आम्हाला. म्हणजे ही किरकोळ भांडणं होती, तिनं पर्सनल घेऊन म्हणजे जातीवरून ते मनात आम्हाला ती पहिल्यापासूनच तशी करत होती, जातीवरून हे करायची आमच्या लेकरांना आम्हाला सुद्धा. पण त्या दिवशी तिनं खूपच हाती केलं आणि आम्ही हे सांगितलं सुद्धा पोलिसांना, तुम्ही तिची चौकशी करा. तिच्याकडे म्हणलं तुम्ही तिचं रेकॉर्ड करा फोनचे पूर्ण, कॉन्टॅक्ट मध्ये आहे ती. पोलीस पोरांना बोलवून एवढं करू शकते. ते स्पष्ट पोलिस म्हणतात की बाई आहे ती, पोरांना कशी बोलवू शकते, ती पोरांना बोलवू शकत नाही. अहो म्हटलं आमच्या समोर झालेलं आहे म्हटलं. तरी त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही. त्यांना पण बोलवून घेतलं, तिथं बसवलं. आम्हाला फक्त बोलवून घ्यायचे, चौकीत बसून घ्यायचे, फक्त बसून ठेवायचे. सकाळी आलेलो बिना आणा पाण्याचा आम्ही चौकीत 8, 9, 12 वाजेपर्यंत बसायचो. अक्षरशः आम्ही वैतागलो. माझी लेकरं आजारी होती, ती बाई आजारी पडली, घरात तिला ह्या बाईला सुद्धा, माझ्या सासूबाईंना मारलं. त्यांचं तर अंगात जीव पण नाही एवढा. आधीच त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांना पायाने चालतात, ढकलून दिलं त्यांना. झोपून घरात माझी पोरगी तापीने फणफणली, ते घेऊन आम्ही चौकीला बसलो होतो. तरी आमच्यावर किवदया केली नाही ह्यांनी. आम्ही 5 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत फक्त आम्हाला चौक्या फिरवत होते. या चौकीला जा, त्या चौकीला जा. क्षेत्रीय कार्यालयामध्ये पण पाठवलं, त्या साहेबाला जाऊन भेटा म्हणून. मग आम्हाला इतका त्रास व्हायला लागला, आमची सहनशक्ती संपली. अक्षरशः आम्ही त्या चौकीसमोर पेट्रोल ओतून घेतलं की बास आता म्हणजे आमच्यामध्ये कॅपॅसिटीच राहिली नाहीये. किती न्याय मागायचा. मारहाण आम्हाला झाली, तुम्ही आम्हालाच पळवताय. तिला तर बोलवूनच घेतलं नाहीये, तिला तुम्ही काही विचारलं, उलट आम्हालाच विचारपूस करताय तुम्ही. पेटवून घेतलं, माचीस वडणार की तेव्हा मग पोलिसांची पळापळ आम्हाला धरतात. का तर आम्ही मेन रोडला उभं राहिलो होतो. मेन रोडला उभं राहून पेट्रोल ओतून घेतलं. तेव्हा त्यांनी आम्हाला धरून आतमध्ये नेल्यानंतर तेव्हा त्यांनी FIR घेतली. FIR घेतल्यानंतर काहीच उपयोग नाही. FIR झाल्यानंतर सुद्धा मुलं येत होती तिथं. दर्शक हो, आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि कोथरूड परिसराचे जे आमदार आहेत हे चंद्रकांत पाटील आहेत आणि जे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ या परिसरामध्ये राहतात. जे भाजपचे 2 जे आमदार आणि खासदार आणि मंत्री या परिसरामध्ये राहतात, त्या परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांची अशी अवस्था आहे. तर बघूया अजून त्यांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊया. ती डायरेक्ट आम्हाला FIR झाल्यानंतर पण धमक्या देती. सरळ ते साहेबांचं नाव घेते, मुरलीधर साहेबांचं. आम्ही मॅडमला सांगितलं, या ACP मॅडमला सांगितलं आणि सारखं सांगतोय की सरळ ती मुरली साहेबांचं नाव घेते, मुरलीधर साहेबांचं, की त्यांचा हात आहे आमच्या डोक्यावर. त्यांना सांगितलंय, त्यांनी अख्ख्या पोलीस मॅनेज केलेत. पुण्यात कुठल्या चौकीला जा, कुणीच काय वाकडं करू शकत नाही माझं, हे बोलते. मग आम्ही कसं पोलिसांवर विश्वास ठेवायचा? आम्ही हे पोलिसांना सांगतात, पोलीस आम्हालाच म्हणतात तुम्ही त्यांची नावं घेऊ नका. अहो मॅडम म्हटलं आम्ही नावं नाही, तो आरोपी जी आहे ती स्पष्ट त्यांचं नाव घेते. ते साहेब कुठं राहिले म्हटलं, ती स्वतः नावं घेते त्यांची. मग आम्हाला वाटणारच ना म्हटलं, तुम्ही आम्हाला नुसतं पळवताय. आम्हाला त्या बाई सरळ पोरा आणून अजून धमके देते, आमच्यावर गुंडागिरी करते. तिथं जेवढे आम्हाला साक्ष द्यायला होते, बघितले ज्यांनी मारले त्यांना सुद्धा धमके दिलेत की साक्ष द्यायला जायचं नाहीये म्हणून. एकही येत नाही म्हटलं साक्ष द्यायला. मग तुम्ही का म्हणून त्यांना अटक का नाही करत आहे? उद्या जर आम्हाला कुणाला जास्त कमी झालं, कुणाला गाठून मारलं, आमचे नवरा आहे एकतर साहेब, माझा नवरा ड्रायव्हर आहे, घरी नसतात 4-4, 5-5 दिवस. अपरात्री कधी पण 12, 2, 2:30 वाजता असे येतात. जर ह्या पोरांनी खाली बिल्डिंग मध्ये मारून, ते बंदुकी आणू शकतात, कोयते आणू शकतात. उद्या जर माझ्या नवऱ्याला जीवच मारला तर हे घेतील जबाबदारी. स्पष्ट म्हणतात आम्ही जबाबदारी घेणार नाही. मग तुम्ही तिला अटक का नाही करत? आमचं हे म्हणणं आहे.
हो, ही एक ताई आहे, ही 2 महिन्याची गरोदर आहे. हिला पण मारहाण करण्यात आली. तिचं काय म्हणणं आहे, म्हणजे नेमकं काय घडलं होतं तिच्याकडनं जाऊन घेऊ आपण. बोलणं चाललं होतं मम्मीचं आणि त्यांचं, तर मी 3ऱ्या मजल्यावरती खाली माझ्या चुलतीपाशी बसले होते. तर मला आवाज आला त्यामुळे मी वरती गेले, तर ते मुलं डायरेक्ट अंगावर आले आणि ती ज्या बाईने बोलवलं होतं ती डायरेक्ट बोलली हिला पण मारा, हिचे पण कपडे फाडा, म्हणून त्यांनी डायरेक्ट माझं शर्ट इथं धरलं. त्यांनी मला खूप जोरात ओढलं. माझं पूर्ण इथनं शर्ट वगैरे फाटले होते, माझे कपडे इथून पण फाटले होते, पण तरी पण त्यांनी त्या थांबले नाही. ते बोलले की तिला मारा, ती बोलली मारा, तर त्यांनी खूप मारलं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच. आणि मला पण खूप लाथा वगैरे मारले. त्यांना माहिती, मी त्यांना बोलले नका मारू दादा थांब वगैरे, पण तरी पण त्यांनी काहीच ऐकलं नाही. त्यांनी त्यांना सांगितलं आणि आधी पण आमचं बोलणं झालं होतं चौकीत सुद्धा. त्यांना सांगितलं होतं की हे बघ माझ्या पोटात बाळ आहे, मला नको मारू म्हणून, तरी पण त्यांनी मला खूप मारलं. माझ्या पोटात लाथा घातल्या, मला पाटणीत मारलं, माझे कपडे पण फाडले. आणि मला तुम्ही संघर्ष करताय, लढाई देताय, आता तुमचं पुढचं काय पाऊल असणार आहे? आम्ही आता इथं आमरण उपोषण करणार आहे, कारण आम्हाला कुठलंच म्हणजे काहीच पर्याय सोडला नाही यांनी. किती आणि काय न्याय मागायचा आम्ही? अक्षरशः रडकुंडी आलोय. आमची लहान लहान लेकरं, आम्ही आता 2 लेकरं आम्ही घरी पाठवलेत. किती यांच्यापाशी आम्ही हे करायचं? काय चुकी आमची? आम्ही अनुसूचित जातीचे म्हणून सण करायचं? सरळ म्हणताय तुम्ही महारा मागायच्या आहेत, घाणीतले किडे आहेत, मग चुकी काय आहे आमची? यांना सांगितलं तर हे ऍक्शन घेत नाहीत. कुणाला मागायचं आम्ही न्याय? मग उलट आम्हालाच दमदाटे करताय तिथं. तुमची लायकी नाही म्हणतात तिथे राहायची. तुम्हाला राहू देणार नाही, मग आम्ही यांनाच मागणार ना आम्हाला संरक्षण. मॅडम डायरेक्ट म्हणतात मग आम्ही तुमच्यासाठी तिथं गाडी पाठवू का? गाडी ठेवा की आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी, की आता तुम्हाला संरक्षणच पाहिजे. मग म्हटलं तुम्ही जबाबदारी घ्या, तुम्ही तर काही ऍक्शन घेऊ शकत नाही ना. तुम्ही काय म्हणता आमचा तपास चालू आहे. जर तुमचा तपास चालू असतानाच आम्हाला काय झालं? आमच्या हातावरचं पोट आहे, कष्ट करू तवा खातोय. कष्ट करायला गेलो, लेकरांना जर काही जास्त कमी झालं तर कोण काय करणार आहे मला सांगा ना. त्यात मॅडम पण म्हणतात, ACP मॅडम म्हणतात की आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही, तुम्ही बाहेर कुठे पण जाताल, काय झालं तर मग आम्ही काय तेच करू का? कुणाला मागायचं मग आम्ही? माझं पुणे शहरातील सर्व आंबेडकरी संघटनांना एक आव्हान आहे की हे कुटुंब जे आहे ते अत्यंत भयभीत झालेलं आहे आणि यांच्यावरती पोलीस कुठलीच त्यांची तक्रार म्हणजे त्यांना सहकार्य करत नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना अंगावरती पेट्रोल ओतून घ्यावं लागलं, तेव्हा ते कुठंतरी गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर जे आरोपी आहेत त्यांना अटक केली जात नाही. आंबेडकरी चळवळीतील संघटनांना, नेत्यांना एक आव्हान आहे की ह्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी कार्यकर्त्यांनी यांच्याशी संपर्क साधावा. खाली नंबर देणार आहे, त्या नंबरवरती संपर्क साधून यांना जशी होईल तशी मदत करण्याचं मी आवाहन करतो. धन्यवाद.